विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्री इझी तर आहे. वाचलेलं समजतंय किंवा क्वेशन्स सुटतायत, अभ्यास करताना मजा येते. सर्व गोष्टी होतायत. व्यवस्थित आपल्याला केमिस्ट्रीचा अभ्यास आपला होतोय. पण एवढे सारे चॅप्टर्स 26 चॅप्टर्स 11वी आणि 12वी मिळून टोटल 26 चॅप्टर्स आहेत सीईटीसाठी. तर ते कधी कव्हर करायचे? आता 26 दिवस पण नाही राहिले टोटल सीईटीसाठी. मग केमिस्ट्रीसाठी नक्की काय प्लॅन आहे तुमच्याकडे? मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक बेस्ट प्लॅन सजेस्ट करणार आहे किंवा हा प्लॅन मी देखील फॉलो केला होता, की आपण काय करतोय, की याच्यामध्ये 9 चॅप्टर्स असे आहेत. 9 चॅप्टर्स मी तुम्हाला सांगणार आहे एनालिसिस करून, की जे 27 मार्क कव्हर करतायत. बरं, याच्यानंतर नाही काही चॅप्टर्स आहेत का? तर हो आहेत, ते तुम्हाला करायचे किंवा कशा पद्धतीने करलं पाहिजे, जेणेकरून आपला टाईम सुद्धा सेव्ह होईल आणि त्याचबरोबर अभ्यास पण जास्त होईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण टाईम कॅल्क्युलेट करूया, की नक्की आपल्याला किती टाईम द्यायचा आहे केमिस्ट्रीसाठी. मला सांगा, मॅथ्स आणि फिजिक्स मिळून आपल्याकडे 90 मिनिटं असतात. कुठं? एम-एस-टी, सी-ई-टी एक्झाममध्ये मॅथ्स आणि फिजिक्स मिळून आपल्याकडे 1.5 तास असतो. या तासामध्ये, या 1.5 तासामध्ये आपल्याला नक्की कोणत्या सब्जेक्टला किती टाईम द्यायचा आहे? बरेचसे जण काय म्हणतील, की अर्धा-अर्धा टाईम देऊ. 45 मिनिट्स, 45 मिनिट्स, 45 मिनिट्स फिजिक्सला, 45 मिनिट्स केमिस्ट्रीला देऊ. तर ही सबशेलचं चुकीची कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, की 30 ते 35 मिनिटं फक्त. इथं 35 ते 40 झाले, पण कन्सिडर करा 30 ते 35 मिनिटं फक्त केमिस्ट्रीला द्यायचे आहेत आणि या 30 ते 35 मिनिटामध्ये आपलं मॅक्सिमम टार्गेट आहे, की आपल्याला 50 आउट ऑफ 50 मार्क्स मिळवायचे आहेत. टार्गेट हे आहे. पण रिअलिस्टिक जर विचार केला तर आपल्याला कमीत कमी केमिस्ट्रीमध्ये चांगले पर्सेंटाइल आणण्यासाठी 35च्या वर स्कोर करावा लागेल. ठीक-ठाक पर्सेंटेज तुम्हाला 35 स्कोरवर येतील. जर तुम्ही चांगला स्कोर केला 40 ते 45 पर्यंत जर गेले, तर एक चांगला स्कोर येऊन जाईल. मग टार्गेटेड मिनिट्स किती इथं? 30 ते 35 मिनिटं फक्त. 30 ते 35 मिनिटामध्ये तुमचं केमिस्ट्री झालं पाहिजे. जर 30 ते 35 मिनिटामध्ये केमिस्ट्री झालं, तर उर्वरित जो वेळ आहे, तर तो आपण फिजिक्ससाठी युटिलाइज करू शकतो. फिजिक्स टफ आहे, मान्य आहे मला, बरोबर आहे. फिजिक्स लेंथी आहे, मान्य आहे. टाईम कन्झ्युमिंग आहे, मान्य आहे. केमिस्ट्री पण आहे, पण केमिस्ट्री लवकर होण्यासारखा सब्जेक्ट आहे किंवा आपली प्रिपरेशन आपल्याला त्या लेव्हलपर्यंत पोहोचवायची, जेणेकरून आपण 30 ते 35 मिनिटामध्ये केमिस्ट्रीचे जे क्वेशन्स आहेत आपले 50 क्वेशन्स, तर ते सोडवू शकू. बरोबर? आता याच्यानुसार काहीतरी आता थोडीशी आपण स्ट्रॅटेजी सांगू. स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो, बरोबर आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर लक्ष द्या इकडं, की आपल्याला केमिस्ट्रीमध्ये 12th सिलेबस किती पर्सेंट आहे? तर समजा आपल्याला केमिस्ट्रीमध्ये जर विचार केला, तर समजा टोटल आपल्याला 16 चॅप्टर्स आहेत. बरोबर? 40 मार्क्ससाठी आणि 11चे आपल्याला क्लास 11चे 10 चॅप्टर्स आहेत 10 मार्क्ससाठी. म्हणजे 1 मार्क्ससाठी 1 चॅप्टर इथं मिळतोय. मग मी तुम्हाला आता या टाईमला काय सजेस्ट करेल, की फक्त या गोष्टीवर फोकस करा. क्लास 12th वर तुमचा पूर्ण फोकस हा क्लास 12th वर असू द्या. मला सांगा ना, इथं जर आपण समजा 1 चॅप्टर कव्हर केला, 1 चॅप्टर 2 ते 3 मार्कला आहे. बरोबर? 3 ते 4 मार्कला 1 चॅप्टर आहे. त्याऐवजी जर इथं 1 चॅप्टर जर आपण केला, तर तो 1च मार्क आपल्याला देऊन जातोय आणि त्याऐवजी इथं जर केला, तर 3 ते 4 मार्क्स मिळतायत आपल्याला, बरोबर? त्याच्यामुळे बेस्ट तुमचं काय राहील, की इथं तुम्ही थोडासा जास्त टाईम इन्व्हेस्ट करा. बरोबर आहे? त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपण पाहूया, की नक्की असे कोणते चॅप्टर्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल तर हे पहा, क्लास 11चे चॅप्टर्स हे तुम्हाला स्किप करून द्यायचे. नावं लक्षात ठेवा. थोडीशी जर जमली ना, तर रिव्हिजन करा बरं का. कारण 11th मधनं थोडेसे सिंपल क्वेशन्स येण्याचे चान्सेस असतात. पण आता आपल्याकडे एवढा पण वेळ नाही, की हे सगळे चॅप्टर्स आपण लाईन बाय लाईन रीड करत बसू. कारण एक तर मार्क मिळतो एका चॅप्टर मागे. बरोबर आहे? मग त्याऐवजी त्यापेक्षा काय करायचं आपण, या चॅप्टर्सवर फोकस करायचं. सगळ्यात मेन स्लाईड, या स्लाईडचा प्रत्येकाने स्क्रीनशॉट घेतलाच पाहिजे. बरं. तुम्ही स्क्रीनशॉट घेतलाच असेल. कोणते 9 चॅप्टर्स आहेत? तर ते हे 9 चॅप्टर्स आहेत. पहिला चॅप्टर कोणता आहे? केमिकल कायनेटिक्स. 3 क्वेशन्स येणार. एक क्वेशन एका मार्कचा असणार. त्याच्यानंतर केमिकल थर्मोडायनामिक्स खूप इझी चॅप्टर आहे. 3 क्वेशन्स येणार. हे पहा, फिजिक्समध्ये पण आपल्याला थर्मोडायनामिक्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे 2 चॅप्टर जर तुम्ही कंपॅरेटिव्हली जर केले ना, तर लवकर तुमच्या लक्षात राहतील. त्याच्यानंतर सोल्युशन्स आहे आपला दुसरा चॅप्टर. त्याचेही 3 क्वेशन्स येणार आहेत. त्याच्यानंतर कोणता आहे? आयनिक इक्विलिब्रिया. त्याचे 3 क्वेशन्स येणार आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री 3 क्वेशन. सॉलिड स्टेट जो की सगळ्यांचाच झालेला असतो. ज्या वेळेस आपल्याला अभ्यासाचं मोटिव्हेशन येतो, त्यावेळेस आपण सगळ्यात इझी सब्जेक्ट म्हणजे केमिस्ट्री, त्याचा पहिला चॅप्टर ओपन करत बसत असतो. त्याच्यामुळे सॉलिड स्टेट आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर अल्कोहोल, फिनॉल्स, इथर आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. त्याच्यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. हे चॅप्टर्स थोडेसे कसे येतं, ट्रिकी आहेत. पण हे जर 6 चॅप्टर्स आपण पाहिले, तर ईझी आहेत किंवा याला हाय वेटेज म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आणि जर तुम्ही हे चॅप्टर करत असाल व्यवस्थित, तर केमिस्ट्रीमध्ये खूप चांगले पर्सेंटाइल येण्याचे चान्सेस तुमच्याकडे आहेत. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त कोणते चॅप्टर्स आहेत अजून? तर पहा, याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं, तर टियर 2 चे चॅप्टर्स म्हणजे 2 क्वेशन्स किंवा 2 मार्क ज्याचे येतात, तर अमाइन्स आहे. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाउंड आहे. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. पॉलिमर केमिस्ट्री खूप ईझी आहे. त्याच्यानंतर ट्रान्झिशन एलिमेंट्स,
बायोमॉलिक्युल्स खूप ईझी आहे. बिलकुल मिस करायचं नाही आपल्याला. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 थोडासा ट्रिकी आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री. पण एकच क्वेशन येणार आहे. जर टाईम असेल तर हाही तुम्ही करू शकता. त्याच्यानंतरनं आता ठीक आहे, मी एवढे चॅप्टर सांगितले, पण याच्यातले नक्की करायचेत कोणते? बरोबर आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यासाठी हा प्लॅन मी तुम्हाला सांगतोय. काय? तर जे कोर चॅप्टर्स आहेत आपले, तर 6 फिजिकल केमिस्ट्री चॅप्टर तुम्ही करा. ज्यांचं हाय वेटेज आहे आणि जे लॉजिकल चॅप्टर्स आहेत असे 6 करा. मग तिथं तुम्हाला 18 मार्क्स मिळून जातील. साई 1, साई 2, 12, सावित्री 18. असे 18 मार्क्स तुमचे तिथं फिक्स होतील. आणि त्याच्यानंतरनं काय तर ईझी विन्स जे चॅप्टर्स आहेत, तर ते तुम्ही किती करायचे? 4 करायचे. बरोबर? इनऑर्गॅनिक किंवा अप्लाइड केमिस्ट्री मधले हे 4 चॅप्टर्स करायचे तुम्हाला. हे तुम्हाला 8 ते 12 मार्क्स मिळून देतील. बरोबर आहे? मग अशा पद्धतीने आपलं 30 मार्कचं तर टार्गेट हिट होतंय. बरं 30 मार्कचं जर आपण अटेम्प्ट केलं, तर एवढा काही खास स्कोर होत नाहीये केमिस्ट्रीमध्ये. मग त्यासाठी काय करायचं तर इथं पहा. पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी आहे तर ती पूर्ण स्किप केली आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री पूर्ण स्किप केली आपण. मग आपल्याला असं करून चालणार नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्री पहिलं टार्गेट आपलं हे ठेवायचं. एकदा हे कंप्लीट झालं, एवढे मार्क्स सिक्युअर झाले, त्याच्यानंतर मग ऑर्गॅनिककडे जायचं. ऑर्गॅनिकमध्ये आपण एक 10 सॉरी एक 5 मार्क तर मिळवू शकतो. 35 मार्क झाले. राहिले वरचे 15 मार्क्स. 15 मार्कवर कसं टॅकल करायचं? का स्ट्रॅटेजी तुम्हाला थोडं तर येत असेल. 11th ऑलरेडी केलं असेल. तिथनं 5 मार्क मिळाले. म्हणजे झाले ना 40 मार्क. म्हणजे एवढं ईझी आहे केमिस्ट्रीमध्ये मार्क मिळवण्यासाठी. बरोबर आहे? हा छोटासा व्हिडिओ मी बनवतोय याच कारणासाठी बनवतोय, की भरपूर मुलं मिसकन्सेप्शन करून ठेवतात केमिस्ट्री विषयी. त्यांना काय वाटतं केमिस्ट्री पूर्ण थियोरेटिकल आहे. लाईन बाय लाईन रीड करावी लागेल. असं करून चालणार नाही. आता मी केमिस्ट्रीसाठी एक सिंपल ट्रिक पण इथं आहे. ही ट्रिक आहे. अभ्यास कशा पद्धतीने पाहिजे. मी आता हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय बरं का, या पद्धतीने अभ्यास पाहिजे, या पद्धतीने अभ्यास पाहिजे. पण तुम्हाला सांगतो हा गोल्डन रूल आहे. याच पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला ना, तरच 95 पर्सेंटाइल म्हणजे 95 पर्सेंटाइल पर सब्जेक्ट किंवा ओव्हरऑल तुम्ही 99 पर्सेंटाइल स्कोर करू शकता. पहिलं म्हणजे काय? कोर कन्सेप्ट क्लिअर करा. आता बरेच जण विचारतील, कन्सेप्ट क्लिअर करायचं म्हणजे आपला टाईम आहे का? शेवटचे 25, 20-25 दिवस राहिलेत. त्या टाईमात कन्सेप्ट क्लिअर करायच्या, सगळ्या गोष्टी करायच्या होईल का? तर मी सांगतो तुम्हाला जेवढं होईल तेवढं. पाठांतर करून तुम्ही करणार तरी किती आहेत पाठांतर? बरोबर आहे, काहीतरी लिमिट आहे ना पाठांतर करण्याची पण. त्याच्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करा. जेवढं होईल तेवढं. हे बघा 100% सिलेबस कव्हर होणार नाही आपला. मी तुम्हाला अगोदरही सांगितलंय आणि आत्ता सांगितलंय. मग त्याच्यामुळे काय करायचं, जेवढं आपलं क्वालिटी स्टडी होईल तेवढं फोकस करायचंय. क्वांटिटीवर आपल्याला फोकस करायचं नाही. कोर कन्सेप्ट क्लिअर करायच्या. कुठून करायच्यात त्या? लेक्चर्स पहा, वाचा, काहीही करा. तुम्हाला जे बेस्ट वाटेल ते तुम्ही करा. पण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय करायची ती म्हणजे काय? तर पी-वाय-क्यूज सॉल्व्हिंग. लास्टचे 5-6 वर्षाचे पी-वाय-क्यूज आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते तुम्ही पहा. निअर अबाउट प्रत्येक सब्जेक्टचे 3150 एवढे पी-वाय-क्यूज आपल्याकडे आहेत. 3150. त्यापैकी पहा तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे आहेत. जर एखादा विद्यार्थी हे सगळे पी-वाय-क्यूज जर करत असेल ना व्यवस्थित, आता त्याला 100 पर्सेंटाइल पडले लिहून घ्या माझ्याकडनं. पी-वाय-क्यूज करायचे आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय? मॉक टेस्ट. मॉक टेस्ट हे तुम्हाला द्यायच्यात. भले तुमचा अभ्यास होऊ, परफेक्ट होऊ, तुम्हाला कॉन्फिडन्स येऊ, नाहीतर नाही येऊ. मॉक टेस्ट द्यायची आणि तिचं एनालिसिस करायचंय. ज्या चुका झाल्यात, त्या पुन्हा पुढच्या मॉक टेस्टमध्ये रिपीट नाही करायच्या. आणि त्याच्यानंतर रिव्हिजन. मॉक टेस्ट आणि रिव्हिजन आता एकत्रच तुम्हाला करायची. आता याच्यासाठी वेगवेगळा टाईम आपल्याला द्यायचा नाही, की रिव्हिजनला 10 दिवस दिले आणि मॉक टेस्ट करायला 10 दिवस दिले. आता हा टाईम आपल्याकडे राहिला नाही. आता मॉक टेस्ट आणि रिव्हिजन आपल्याला सोबतच द्यायची. अगोदर थोडंसं रिवाईज करा, मॉक टेस्ट द्या, पुन्हा तुमची रिव्हिजन होणार आहे आणि टेस्ट देताना तुमची रिव्हिजन होणार आहे म्हणजे होणार आहे. त्याच्यामुळे केमिस्ट्रीसाठी तुम्हाला क्लिअरली आयडिया आली, की नक्की काय-काय करायचंय. मी पुन्हा एकदा थोडंसं सांगतोय, की नक्की तुम्हाला काय-काय करायचंय. हे जे चॅप्टर्स आहेत, तर हे तुम्ही बिलकुल स्किप करायचे नाहीयेत. वाटल्यास तुम्ही पुन्हा याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या, की हे चॅप्टर्स बिलकुल स्किप करायचे नाहीत. 3-3 मार्कचं वेटेज आहे. त्याचबरोबर हे देखील चॅप्टर आहेत टियर 2 चे आणि त्याच्यानंतर हे ईझी विन्स चॅप्टर्स आहेत काय आपले, याच्यातले ईझी विन्स आहेत. पॉलिमर सारखा चॅप्टर आहे किंवा ग्रीन केमिस्ट्री सारखा चॅप्टर्स आहेत. तर काय करायचं दोन्हीचं कॉम्बिनेशन घ्यायचंय. सगळेच हाय वेटेज करून चालणार नाही, तेवढे कव्हर पण होणार नाहीयेत, बरोबर? मग काही ईझी विन्स जे आहेत, तर ते पण कन्सिडर करायचेत. कोर चॅप्टर्स पण कन्सिडर करायचेत आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे सुद्धा थोडंसं लक्ष आपल्याला द्यायचंय, जर वेळ असेल. जर नसेल वेळ तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ठीक आहे, स्किप करून द्या. ओके. त्याच्यानंतर अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला समजलं अभ्यासाची मेथड. मग मला सांगा, आय कॅन डू इट, आय विल डू इट. हे एवढं एक वाक्य लक्षात ठेवायचंय आणि या व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तुम्हाला नक्की 99% येणार आहेत. ऑल द बेस्ट.